नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळच्या तर 7 वाजलेत. झाली तू रेडी? आणि आज आहे प्रिशाचा स्पोर्ट्स डे. आहे मग ती रेडी झाली आहे. आता बनू आणि सागर रेडी व्हायचं आहे. त्या लोकांना 7 वाजता बोलवलेलं आहे तिकडे. त्यांचं रिपोर्टिंग टाईम 7चा आहे. आम्हाला 7:30ला बोलवलं आहे. तर ती तयार होऊन निघाली. आता आम्हाला पण मागोमाग निघायचं आहे. तर व्हिडिओ असा बघत राहा. तिचं काही स्पोर्ट्सचं हे वगैरे असेल तर थोडंफार मी शेअर करेन. आणि बनूला पण उठवलं सकाळी. एवढा सकाळी पूर्ण उजेड पण नाही पडला आहे. आणि बोलवलं आहे त्यांना 7 वाजता. आणि थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये एवढं सकाळी जायचं. बरोबर आहे, लेट चालू केलं की नंतर मग ऊन पण येतं. मग उन्हात तरी मुलं काय हे करणार आहेत. बनूचा आवाज ऐकताय कसा आहे ते. बनू चल, तू जाऊ नको ना. त्याला म्हटलं जाऊ नकोस, रेडी व्हायचं आहे त्याला. तर निघालं आहे आपलं. चला जा, सोडून ये तिला. चला मी पण पूर्ण तयार होते. आणि मग स्टेट यू. तू नंतर जा ना. तू सगळं घेतलंस का? सगळं घेतलं रेडी? कॅप वगैरे तू नंतर जा. नको, तिथे ग्राउंड वरती घ्या. चल तू जा पुढे, आम्ही येतो लगेच मागोमाग. चलो बाय बाय. तर मी सकाळी नाश्त्याला उपमा बनवलाय. मला आता बिलकुल नाश्ता करायची इच्छा नाही आहे. सकाळी एवढं खायला नाही होत. बघू थोडंसं, नाही तर मी टिफिनमध्ये घेऊन जाईल. बनूला पण आता मी भरवत बसले तर खूप लेट होईल. तर त्याला पण मी टिफिनमध्ये घेऊन जाईल. चलो, तर रेडी होते आता मी. तर आता लगेच तिच्या मागोमागच निघायचं आहे आम्हाला. आणि बघता टाईम निघून जातो. तर बनूला वगैरे पण रेडी करते आणि निघू आम्ही. Well, parents, I think the claps should be louder than the drum beats. Next, blazing their way ahead is Firehouse. Combination is the Waterhouse, reminding us of swimmers who glide through challenges with focus and resilience. तर अशी काहीशी सुरुवात झाली होती प्रिशाच्या स्पोर्ट्स डेची. आणि मी अशा काही इव्हेंटसाठी तिच्या स्कूलमध्ये जाते ना, तेव्हा मला माझ्या शाळेची खूप आठवण येते. हो, माझी शाळाच, कारण मी मराठी मीडियममधून शिकलेली आहे. त्यामुळे आम्ही शाळाच म्हणायचो. मला खूप आठवण येते. जुन्या आठवणी जाग्या होतात. आणि स्पोर्ट्स डेचं जर म्हणाल तर आमच्या वेळी जो स्पोर्ट्स डे असायचा तो काही वेगळाच असायचा. त्याच्या आठवणी काही वेगळ्याच आहेत. म्हणजे तेव्हा स्पोर्ट्स डे म्हटलं की धावण्याची शर्यत, बटाटा शर्यत, बॉल बास्केटमध्ये टाकणे किंवा लंगडी, खो खो, कबड्डी अशा स्पर्धा. हेच मला आठवते की शाळेमध्ये अशाच गोष्टी व्हायच्या. पण आत्ताच्या स्कूलमध्ये हे जुने जे आपले खेळ होते ना, ते त्याच्यापैकी कोणतेच खेळ खेळले जात नाहीत. आत्ताच्या स्कूलमध्ये
व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, स्विमिंग, जुडो, कराटे, तायक्वांडो ह्या अशाच काहीशे स्पोर्ट्स होतात. आणि म्हणूनच कुठेतरी हे खेळ मागे पडत चाललेले आहेत, कारण हे जे आपले जुने पारंपरिक खेळ होते ते आता स्कूलमध्ये नाही खेळले जात. आपली जी आता येणारी पिढी आहे, जी आपली पुढची पिढी आहे, त्या पिढीला हे खेळ माहितीच नाही आहेत आणि याची खंत ही नेहमी मनात असणार आहे. पण परिवर्तनसुद्धा गरजेचं आहे. जनरेशनप्रमाणे काही गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपणसुद्धा बदललं पाहिजेत. हे बदल आपण आत्मसात केले पाहिजेत. काही हरकत नाही, पण जुनं ते सोनं ते म्हणतात ते खोटं नाही. आणि तिथे बनूला हा एक पार्टनर मिळाला होता आणि त्याच्याबरोबरच तो खूप छान रमला होता. ती दोघं अशी मस्त खेळत होती सगळं इकडून तिकडून आणि मध्येच बघा हा मैदानातसुद्धा घुसला होता तिकडे. आणि मुलांचे स्पोर्ट्स चालू आहे म्हटल्यावरती पॅरेंट्स तरी कसे मागे राहणार. इथे बघा आता पॅरेंट्स आता हे पप्पा लोकांचं रनिंग रेस चालू आहे आणि आपल्या मम्मी पण काही कमी नाही आहेत. I think he is the fastest runner. Sir, इसको athlete भी बना देना और announcer भी. Okay, so here we have all the beautiful mamas ready to run and show that they are no less. Wow, that is amazing. तर स्पोर्ट्स डेवरून आम्ही दुपारी आलो 11:30 वाजता वगैरे घरी आलो आम्ही. पण मी त्यानंतर काहीही शूट केलं नाही आहे, कारण खूप कंटाळलो होतो. म्हणजे मी बसूनच कंटाळलो होते आणि बनू एका जागेवरती बसलाच नव्हता. तो इकडे तिकडे फिरत होता, नुसता त्याची मस्ती चालू होती. त्यामुळे तोही खूप दमला होता. आणि मी उपमा बनवला होता ना, तो मी टिफिनमध्ये घेऊन गेली होती तिकडे तो खाईल म्हणून आणि माझ्यासाठी पण त्यानेही खाल्ला नाही, मीही खाल्लं नाही. आणि कारण तो एका जागेवरती बसतच नव्हता. त्याला किती वेळा मी विचारलं की तू खा थोडा उपमा खा, तर त्याला अजिबात खायचं नव्हतं. आणि मी एकटी कुठे ना तिथे एवढ्या सगळ्या पॅरेंट्समध्ये उपमा खात बसू, आणि मला इच्छाही नव्हती, मुळात खायची इच्छाच नव्हती बिलकुल. त्यामुळे मग घरी आल्यानंतर आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि सगळं आवरलं घर, कारण सकाळी खूप मी लवकर निघाले होते. 7:45च्या आसपास मी निघाले होते. त्यामुळे घर तसंच होतं, काहीच आवरलेलं नव्हतं. मग घरी येऊन पहिले आवरलं सगळं आणि थोडीशी झोप काढली. आता फायनली संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आजचा दिवस खूप हेक्टिक होता. आणि आत्तासुद्धा मला बॅग पॅकिंग करायची आहे, कारण उद्या आम्ही निघणार आहोत. एका आठवड्यासाठी आम्ही आता गावी चाललो आहोत. एक आठवड्यासाठी गावी असं नाही, उद्या आम्ही बदलापूरमध्ये जाणार आहोत. मग तिथून आम्ही परवा गावी निघणार आहोत. आणि तुम्हाला मी मागच्या एका ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की घरातली काही लग्न आहेत म्हणून. आता त्यातलं एक लग्न आत्ता या नेक्स्ट वीकमध्ये आहे. त्याच्यासाठी आम्हाला गावी जायचं आहे, कारण ते लग्न गावी आहे. त्यामुळे आता हे लग्नसुद्धा अटेंड करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण हे सुद्धा घरचंच आहे. त्यामुळे आता गावी जायचं प्लॅन आहे. 1 वीक आम्ही इथे नसणार आहे. त्यामुळे मला बॅग पॅक करायची आणि मला खूप बोर होतं, मला खूप कंटाळा होतो. मला कळतच नाही आहे की कुठून सुरुवात करू आणि कुठून शेवट करू त्याचा. हे बघा, मी आता इथे पण बनूची कपडे सगळी काढून ठेवलेली आहेत. आता मी त्यात बघणार आहे काय न्यायचं आहे काय नाही, कुठल्या दिवशी त्याला कुठला कपडे घालायचे आहेत, कारण आमची तिघांची पण कपडे भरायचे आहे मला. पण त्याआधी आता मी जेवणाची तयारी करते, जेवण बनवते. बनू आणि प्रिशा बर्थडेला गेलेत, त्यामुळे जरा शांत आहे. खाली मुलंही नाही, सगळी मुलं बर्थडेला गेलेत. त्याच्यामुळे आज बघा तुम्हाला आवाज येत नसेल, नाही तर नेहमी गोंधळ असतं सगळं ऐकायला. तर ते लोक गेले तोपर्यंत मी जेवण आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आता इथे जेवणासाठी मी भुर्जी बनवते आहे, म्हणजे भुर्जी आणि सागर आला की मग गरम गरम भाकरी बनवेल. भुर्जी बनवण्याचं कारण म्हणजे आता मी अंडी उरलेली आहेत
आणि आम्ही जाणार आहे तर मग ती अंडी आठवड्यावर फ्रीजमध्ये तशीच राहणार. त्यामुळे म्हटलं की आपण भुर्जी बनवूया मस्तपैकी आणि गरम गरम भाकरी बनवूया. आणि ना मला फिरायला तर जायचं आहे. छान आता गावी जाणार म्हटलं की ऑब्व्हियसली ती एक पिकनिकच होणार आहे आमची. पण फिरायला जायचं असतं, पण मला बॅग पॅकिंग आणि अनपॅक करणं खूप बोरिंग वाटतं, खूप बोरिंग. मला अजिबात आवडत नाही. आणि आता त्यात काय होतं की मुलांचं पण सगळं बघावं लागतं ना, मुलांचे पण सगळे बॅग पॅक करावे लागतात. त्यामुळे मग आणखीनच कंटाळा येतो. मग हे सगळं कंटाळवाणं वाटतं मला. पण फिरायची खूप हौस आहे मला, फिरायला खूप आवडतं. पण ह्या गोष्टी बिलकुल नाही आवडत. आणि तुमच्यापैकी कोणी असं आहे मला नक्की कमेंट करून सांगा की जे फिरायला आवडतं पण बॅग भरायला वगैरे अजिबात नाही आवडत. आणि आता तोच मला कंटाळा आला, आता तेच करायचं आहे मला हे सगळं. चला मी नंतर भेटते, हे पटापट आवडते कारण अजिबात वेळ नाही आहे. तर आता माझं आवरून झालं आहे सगळं घरातलं, बाकीचं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि बॅग पॅक करायचे म्हणजे मी कपडे काढून ठेवलेले आहेत लग्नाची जी लागणारी आहेत वगैरे ती सगळी. आणि सगळं म्हटलं किचन वगैरे पहिलं सगळं आवरून घेऊया. सगळं आवरून आता मी म्हटलं इथे काढून ठेवलेत बघा, इकडे दिसतात. तर आता 12 वाजून गेलेले आहेत, 12 वाजलेले आहेत आता. तर 12:05 वगैरे झालेले आहेत आणि अजूनही मला पॅक करायचं आहे सगळं. आणि तुम्ही बघताय माझ्या डोळ्यावरती किती झोप आहे, तरी पण मला ते करायचंच आहे. कारण मग जर ते नाही केलं ना तर मग सकाळी खूप घाई होणार. बऱ्यापैकी म्हणजे अजून जी नॉर्मल जी ह्याची कपडे आहेत ना ती माझी घ्यायची आहेत. बनूची मी काढली आहेत बऱ्यापैकी. प्रिशाचे कपडे काढलेले आहेत, तिचे फक्त भरायचे आहेत. माझं मी लग्नाचे वगैरे आणि बऱ्यापैकी काढलेलं आहे सगळं. सागरने तर अजिबात काही केलेलं नाही आहे. त्याचं आता उद्या सगळं जातानाच तो हे करणार. तो जास्त लोड घेत नाही डोक्याला. तो आधीच आपलं असं काहीतरी भरतो आणि हे करतो. फक्त त्याने लग्नात काय घालणार आहे ते फक्त त्याने मला सांगितलेलं आहे. ते मला त्याने काढून दिलेलं आहे, ते मला भरायचं आहे आता. इथे बघताय तुम्ही सगळं अक्षरशः म्हणजे ना बेड असा पूर्ण भरलेला आहे सगळ्या कपड्यांनी. म्हणजे ते कपड्यांची दुकानं असतात ना तसा मला फील येतो आहे मला. सगळीकडे कपडे 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 झालेले एकदम दुकानातली फिलिंग येते. दुकानामध्ये कसं सगळं अस्ताव्यस्त असतं कपड्यांचं, ते दाखवल्यानंतर सगळं तसं काहीसं झालेलं आहे. आता चला मी पहिले कपडे भरून घेते. चला बॅग भरून झालेली आहे. मेन जे फंक्शनचे वगैरे कपडे होते ना ते सगळे भरून झालेले आहेत. आणि बाकीचं थोडं छोटं मोठं आहे बाकी, ते आता बघू उद्या. आणि मेन म्हणजे इस्त्रीची जे कपडे ठेवली होती, कारण आज सागर लेट आला त्याच्यामुळे मग कपडे इस्त्रीला देता नाही आली. आणि मग ती सकाळी आम्ही करून घेऊ इस्त्री. मग ती कपडे बॅगमध्ये ठेवायचे आहेत फक्त. आणि हे मेकअपचं आपलं मेन असतं ना, तर मेकअपची ही बॅग आहे सगळी. हे पण सगळं घेतलेलं आहे एका याच्यामध्ये. चला तर आता अजिबात माझ्यात बोलण्याची ताकद नाही आहे माझ्याकडे. आता माझे डोळे अक्षरशः बंद होत आहेत. तर बघू आता इथून पुढे पण आठवडाभर असंच असणार आहे की बिलकुल आराम नसणार आहे आणि हेक्टिकच असणार आहे. आणि आजचा दिवस पण खूप हेक्टिक होता, खूपच म्हणजे खूपच. तर मी आता थोडं रेस्ट घेते, थोडासा आराम करते. कारण सकाळी उठून पुन्हा सगळं एक फायनल हे बघायचं आहे, सगळं करायचं, एक फायनल नजर टाकायची आहे की काय राहिलं आहे काय नाही राहिलं आहे. चला तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया आपण. आणि इथून पुढचे ब्लॉग्स नक्की बघा, खूप चांगले असणार आहेत. आता पुन्हा एक लग्न तुम्हाला बघायला मिळणार आहे.
आणि भेटूया आपण पुन्हा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.